नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून भरती निघालेली आहे 2026 ची. यामध्ये तुमची जी पोस्ट असणार आहे, फॉरेन एक्सचेंज ऑफिसरसाठी पोस्ट असणार आहे. ओके. आणि त्याच्यानंतर मार्केटिंग ऑफिसरसाठी दुसरं पोस्ट असणार आहे. या दोघं पदांना मिळवून 350 पदांसाठी ही भरती जाहीर केलेली आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे एनी ग्रॅज्युएट डिग्री, एनी पीजी डिग्री, डिप्लोमावाल्यांसाठी चांगली अपॉर्च्युनिटी बघायला मिळते. पीजी डिप्लोमावाल्यांसाठी ओके. एनी ग्रॅज्युएट डिग्री, एनी पीजी डिग्रीसाठी चांगली अपॉर्च्युनिटी सोबत हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओला देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप आणि फेसबुक ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी पदभरती आलेली मित्रांनो, सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून ही भरती आलेली आहे. रिक्वायरमेंट जी दिलेली आहे, बेसिकली ह्युमन कॅपिटल मॅनेजमेंट रिक्वायरमेंट, प्रमोशन्स अँड सेंटर ऑफिसरकडून वॅकन्सी आलेली आहे. सेंट्रल ऑफिसकडून रिक्वायरमेंट दिलेली आहे. फॉरेन सेक्शन्स ऑफिसरसाठी पद भरती आहे. स्केल 3 साठी आणि मार्केटिंग ऑफिसरसाठी स्केल 1 साठी वॅकन्सी दिलेली आहे. स्पेशलिस्ट आपल्याला कॅटेगरी दिलेली आहे. रेग्युलर बेसिस आपला ऑन रेग्युलर बेसिस जॉब आहे. चांगली अपॉर्च्युनिटी बघायला मिळते रेग्युलर बेसवर. ओके. ऑन ओपनिंग डेट अशी आलेली रजिस्ट्रेशन करण्याची ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहे 20 जानेवारी 2026 पासून. तर शेवटची दिनांक असणारे अप्लाय करणे 3 फेब्रुवारी 2026 ला आणि तुमची ऑनलाईन एक्झामिनेशन घेण्यात येणार आहे फेब्रुवारी-मार्च 2026 ला आणि तुमचा इंटरव्ह्यू शेड्यूल केलेला आहे मार्च-एप्रिल 2026 ला. तो सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या इथं लँडिंग पब्लिक सेक्टर बँक आहे. पॅन इंडियामध्ये ते 4,500 प्लस ब्रँचेस आहे. त्याचा 7,74,000 करोडचा बिझनेस त्यांनी केलेला आहे. आता तिचा आता 34,000 प्लस त्याचा एम्प्लॉयमेंट याच्यामध्ये काम करत आहे. तर तुम्हाला पण तर चांगली सुवर्ण संधी याच्यामध्ये घेऊन आलेली पोस्ट दिलेली आहे. फॉरेन एक्सचेंज ऑफिसरसाठी स्केल 3 ला आणि मार्केट ऑफिसरला स्केल 1 ला. स्केल 1 ला ओके. स्पेशलिस्ट कॅटेगरी रेग्युलर जॉब असणार आहे. आता याच्यामध्ये दिलेले आहे पोस्ट वाईज आपल्याला स्केल वाईज आपल्याला कॅटेगरी वाईज फॉलोइंग पोस्ट ओके. नंबर ऑफ पोस्ट, पोस्ट नेम दिलेला आहे, स्केल दिलेला आहे, टोटल ऑफ वॅकन्सी, पीडब्ल्यूडी वॅकन्सी. आता पहिलं पद असणार आहे फॉरेन एक्सचेंज ऑफिसरसाठी स्केल असणार आहे 3. याच्यामध्ये 50 पदं बघायला मिळतात. कॅटेगरीनुसार बघून घ्यायचं आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येत असतो. पोस्ट नंबर 2 मार्केटिंग ऑफिसर स्केल 1 साठी टोटल आपली 300 पदांसाठी ही भरती आहे. यामध्ये बघून घ्यायचं आपल्याला कोणत्या कॅटेगरीत किती पदे आपण अप्लाय करून घ्यायचं आहे. टोटल ऑफ पदं बघून घ्या कॅटेगरीनुसार दिलेले आहे. 350 पदांसाठी ही भरती निघालेली आहे. सगळ्या कॅटेगरीसाठी चांगली अपॉर्च्युनिटी बघायला आपल्याला मिळत असते. ओके. आता खाली गेल्यानंतर आता याच्यामध्ये बघूया आपण देण्यात आलेले आपल्याला द नंबर ऑफ वॅकन्सीज दिलेल्या आहे. वॅकन्सीजमध्ये आपल्याला प्रोव्हिजनल व्हेरी अकॉर्डिंग ॲक्च्युअल रिक्वायरमेंट दिलेली आहे बँककडून. कॅन्डिडेटसाठी याच्यामध्ये चांगली अपॉर्च्युनिटी अप्लाय करण्यासाठी सुवर्ण संधी आलेली आहे. तर कॅटेगरीनुसार इथं सगळी माहिती देण्यात आलेली आहे, जी की आपण खाली बघूया. ॲप्लिकेशन दिलेलं आहे सर्व्हिस एम्प्लॉयमेंट सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून असणार आहे, ज्याच्याकडे सब्जेक्ट, प्युअरली एलिजिबिलिटी क्रायटेरिया, एज्युकेशन क्वालिफिकेशन चांगलं पाहिजे, एक्सपिरियन्स पाहिजे. प्रोबेशन पिरियड पण आपल्याला असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला एक्झामिंग बँक ऑफ सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून ऑनलाईन अप्लाय झाल्यावर ओके. त्याच्यानंतर इथे दिलेलं आहे जसे की आपल्याला पोस्ट दिलेला जॉईन झालेल्यावर न्यू पोस्ट आपल्याला फ्रेश कॅन्डिडेट्स लाईकली फॉर द एक्सटर्न फॉर कॅन्डिडेट्स वाल्यांसाठी चांगली अपॉर्च्युनिटी आहे. ओके. कॅन्डिडेटसाठी केअरफुली फॉर इन्शुअर फॉर द इलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे चेक करून मगच अप्लाय करा. आता याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे ऑन इंडियन सिटिझनशिप वाले इथं अप्लाय करू शकता, काही हरकत नाही. ऑल इंडियावाल्यांना एज लिमिट, एक्सपिरियन्स, क्वालिफिकेशनबद्दल बोलायला गेले तरी त्या क्वालिफिकेशनचे इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे 1 जानेवारी 2026चा. रेग्युलर आपल्या रिक्वायरमेंट दिलेल्या प्रोफाईलमध्ये क्वालिफिकेशन, एज, एक्सपिरियन्स, सीटीसी पोस्ट आपल्या फॉरेन एक्सचेंज ऑफिसर्स, एमएमजी स्केल 3 मार्केटिंग ऑफिसर, जेएमजी स्केल 1 ला तर स्पेशलिस्ट कॅटेगरी अंडर वॅकन्सी असणार आहेत. आता याच्यामध्ये दिलेलं आहे फॉरेन एक्सचेंज ऑफिसरला मिडल मॅनेजमेंट ग्रेड स्केल 3 ला इथं वॅकन्सी आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन जर बघायला गेले आपण फुल टाईम ग्रॅज्युएशन असलं जरुरी आहे ऑल इंडिया काउन्सिलिंग फॉर टेक्निकल एज्युकेशन्सकडून. तर आपण इथं अप्लाय करू शकतो. चांगली पॉझिटिव्ह बघायला मिळते. आता याच्यात दिलेलं आहे त्यांनी मॅन्डेटरी सर्टिफिकेशन आपल्याला लागणार आहे. फॉरेन एक्सचेंज ऑपरेशनचं आपल्याकडे सर्टिफिकेशन पाहिजे तरच आपण याच्यामध्ये बँकिंग अँड फायनान्समध्ये IIBF सर्टिफिकेट असेल तर आपण अप्लाय करू शकतो. ओके. आता फुल टाईम ग्रॅज्युएट आपण पाहिजे, टेक्निकल असो या कोणते असो UGC सर्टिफिकेट आपल्याला पाहिजे ग्रॅज्युएटमध्ये आणि एक हे सर्टिफिकेट फॉरेन एक्सचेंज ऑपरेशनचं. ओके. तर प्रेफरन्स दिलेला आहे याच्यामध्ये सर्टिफिकेशन आपल्याला दिलेलं आहे असोसिएटचं
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्सचं आपल्याकडे असेल किंवा सर्टिफिकेशन ट्रेड ऑफ फायनान्स फॉरेन एक्सचेंजचं. ओके. या दोघी पेपरांना मिळणार आहे शेवटसाठी. ओके. NISMची एक्झामिनेशन पास पाहिजे, CITFची एक्झामिनेशन झालेली पाहिजे, CDSCची झालेली असेल, CDCHची झालेली असेल, त्यांना याच्यात पॉझिटिव्ह आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे, जो की आपल्याला शेड्यूल कमर्शियल बँकमध्ये लागणार आहे आणि 3 वर्षाचा ट्रेड ऑन फायनान्समध्ये फॉरेक्स ऑपरेशन्समध्ये आपण काम केलेलं पाहिजे, तरच अप्लाय करू शकतो. आता याच्यामध्ये 25 ते 35 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. एक्सपिरियन्स प्रोफाईल दिलेली आहे, ह्याच्यामध्ये त्या एक्सपिरियन्सबद्दल ते वाचून घ्या. तुम्हाला काय एक्सपिरियन्स लागणार आहे यामध्ये. ओके. सॉफ्टवेअरबद्दल माहिती जाणून घ्या. 2 नंबरची पोस्ट आहे मार्केटिंग ऑफिसर ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड स्केल 1 ला. ओके. आता याच्यात एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेले आहे. फुल्लीचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे, PG डिग्री झालेली असेल, MBA झालेलं असेल, त्यांच्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीवाल्यांसाठी पण आणि ग्रॅज्युएशनवाल्यांसाठी पण. आता याच्यामध्ये पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स दिलेला आहे. 2 वर्षाचा आपल्याला एक्सपिरियन्स पाहिजे आहे. 1 इयर एक्सपिरियन्स आपल्याला BFSI सेक्टरमध्ये पाहिजे आहे. म्हणजे असं दिलं आलेलं आहे. जॉब रोल दिलेला आहे मार्केटिंग ऑफिसर आपण असणार फील्ड बेसिस आपला जॉब असणार आहे. बिझनेस आणायचा आपल्याला कुठून पण. एज लिमिट दिलेलं आहे 22 ते 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. एक्सपिरियन्स आपल्याला रिलेव्हंट लागणार आहे. ऑल आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला आलेली आहे, जी की गव्हर्नमेंटची एक अंडरटेकिंग बँक आहे. ओके. आता तुमचं याच्यामध्ये जे असणार आहे आता सिलेक्शन प्रोसेस मिनिमम आपल्याला जे सिलेक्शन आहे, जे की तुम्हाला मी सांगतो सिलेक्शन आपल्याला देण्यात आलेले आहे. मिनिमम आपल्याला कॅन्डिडेटसाठी ओरिजिनल मार्कशीट्स आपल्याला लागणार, प्रोव्हिजनल सर्टिफिकेशन, डिग्री सर्टिफिकेशन लागणार आहे. युनिव्हर्सिटी कॉलवरून आपल्याला इंटरव्ह्यू वगैरे शेड्यूल केला जाईल. एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन लागणार आहे 1 जानेवारी 2026 पासून. ओके. पर्सेंटेज वगैरे दिलेलं आहे. प्लेस ऑफ पोस्टिंग जी आहे ती की इन्क्लुडिंग ऑल इंडियामधील ब्रँचेस आहे. आता इंटरव्ह्यू बेस तुझं सिलेक्शन होऊ शकतं. ओके. असं असू द्या. एज लिमिट दिलेलं आहे. याच्यामध्ये SC/ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाची सूट दिलेली आहे. OBC NCला 3 वर्षाची, PWDला दिव्यांगला 10 वर्षाची सूट आहे. 1984 वाल्यांना 5 वर्षाची आणि एक सर्व्हिसमॅन वगैरे महिलांना 5 वर्षाची सूट. आता याच्यामध्ये दिलेलं आहे मॅक्झिमम आपल्याला एज लिमिटबद्दल माहिती दिलेली आहे. जनरल EWSसाठी पॉईंट्स वगैरे आहे. SC/STला कॅटेगरी सर्टिफिकेशन लागेल. OBC असेल तर OBC NCLचं सर्टिफिकेशन्स वगैरे लागेल. आता PWDमध्ये SC/STला 15 वर्षाची सूट, PWD OBCला 13 वर्षाची सूट आणि रेग्युलर PWDला 10 वर्षाची सूट असते. ओके. अदर कॅटेगरी. ओके. आता याच्यामध्ये प्रोबेशन्स दिलेलं आहे. आपल्याला बघूया प्रोबेशन पिरियड आणि कन्फर्मेशनचं. जर सिलेक्टेड कॅन्डिडेटचा प्रोबेशन पिरियड दिलेला आहे, जो की 2 वर्षाचा असेल, जो की जॉइनिंग झाल्यानंतर तुम्हाला 2 वर्षाचा प्रोबेशन पिरियड काढावा लागेल. स्केल 1, स्केल 2 वर तुम्ही जाणार. नंतर तुम्ही प्रोबेशन पिरियड संपल्यानंतर स्केल 1 वरून स्केल 2 आपल्याला भेटेल. ऑफिसर्स आपण बनून जातो. बॉन्ड याच्यामध्ये असणार आहे ₹3,00,000 बॉन्ड आपल्याला द्यावा लागेल. 3 वर्षासाठी ₹3,00,000 बॉन्ड. CCI बद्दल जर बोलायला गेले, तर सिव्हिल स्कोर आपला जो असला पाहिजे याच्यामध्ये क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी म्हणजे आपण सिव्हिल स्कोर असेही म्हणतो. ओके. सिव्हिल स्कोर आपल्याला जर 650 अबाव जर असेल तरच आपण त्यामध्ये अप्लाय करू शकतो. आता याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला डिसॅबिलिटीबद्दल संपूर्ण माहिती वगैरे देण्यात आलेली आहे PWD वाल्यांसाठी. ही माहिती नक्की तुम्ही एकदा रीड आउट करा. कॅटेगरीनुसार तुम्हाला कामात पडेल. याच्या खाली अजून कॅटेगरीची पण माहिती असेल, जी की गाईडलाईननुसार दिलेली आहे. जे कारण आपण इकॉनॉमिक चालले त्याच्यानंतर आपल्याला बाकी झाले बघून घ्यायची आहे. आता इथे तुमचं सॅलरी स्ट्रक्चर आता ग्रेड स्केल दिलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला सीनियर मॅनेजर स्केल 3 ला जी व्हॅकन्सी दिलेली आहे फॉरेन एक्सचेंज ऑफिसरला ₹85,920 ला बेसिक सॅलरी दिलेली आहे. तर आपल्याला 1,05,280 पर्यंत पगार मिळू शकतो. असिस्टंट मॅनेजर स्केल 1 मध्ये जर बघायला गेले आपण ज्याला आता तुम्ही मार्केटिंग ऑफिसर म्हणताय त्याला 48,480 पासून बेसिक सॅलरी तर ₹85,920 पर्यंत बेसिक सॅलरी मिळू शकते. तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे. सिलेक्शन दिलेलं आहे. याच्यामध्ये सिलेक्शन ऑनलाईन असणार, रायटिंग टेस्ट, पर्सनल इंटरव्ह्यू असणार आहे. ओके. एलिजिबिलिटी क्रायटेरियावरून टेस्ट ऑफ इंटरव्ह्यू आपल्याला देण्यात आलेला आहे. ऑनलाईन एक्झामिनेशन्स आपण कंडक्ट करू शकतात. आता याच्यामध्ये सीरियल नंबर, नेम ऑफ द डेट दिलेला आहे, मॅक्सिमम मार्क्स दिलेले आहे, क्वेश्चन दिलेले आहे, ड्युरेशन दिलेलं आहे. सगळ्यात पहिले आता बघायला गेलं तर स्ट्रीम दिलेली आहे, कॅटेगरी आपल्याला क्वेश्चन असणार आहे. स्पेसिफिक क्वेश्चन्स 70 क्वेश्चन 70 मार्क, बँकिंग अँड प्रेझेंटची इकॉनॉमिक्सची क्वेश्चन असतात, जनरल नॉलेजची 30 क्वेश्चन 30 मार्क, 100 क्वेश्चन 100 मार्क. 1 तासाचा टाईम आहे पार्ट 1च्या एक्झामिनेशनला. पार्ट 1 म्हणजे फेज 1ची एक्झामिनेशन. ओके. ही एक्झामिनेशन तुमची एक होणार आहे दोघांची पण. ओके. पेनल्टी रॉंग आन्सरच्यामध्ये दिलेलं आहे नो निगेटिव्ह, नो पेनल्टी रॉंग आन्सर. तर चांगली पॉझिटिव्ह पहिल्यांदाही बघतोय नो निगेटिव्ह मार्किंगमध्ये. ओके. आता याच्यात ऑनलाईन आपल्याला टेस्ट घेण्यात येणार आहे. शेड्यूल केली जाणार आहे मंथ ऑफ फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये. आता यासाठी आता सेंटरचे नाव दिलेले आहे. ऑल इंडियामध्ये सेंटर्स आहे. आंध्र प्रदेशमध्ये स्टेटचे नाव, युनियन टेरिटरीचे नाव दिलेले आहे.
त्याच्यापुढे सेंटरची नाव दिली, जिल्ह्यांची नाव आंध्र प्रदेश, बिहार, चंदीगड, छत्तीसगड, दिल्ली, एनसीआर, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरला, मध्य प्रदेशमध्ये बघू शकता तुम्ही. लगेच महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद त्याला म्हणतात. औरंगाबाद अगोदरचं नाव होतं. ओके. आणि मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नवी मुंबई, एम-आर, नागपूर, पुणे या ठिकाणी. ओडिशा, त्याच्यानंतर पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, वेस्ट बंगाल, अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपुर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरामध्ये पण तुमची एक्झामिनेशन होणार आहे. कॅन्डिडेटसाठी याच्यामध्ये चांगली पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळते, जो की टाइमली आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्मबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे, जे की बँककडून रेग्युलरली बेसिस आपल्याला असे नोटिफिकेशन येत राहतील ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबरवर. ओके. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर चेक करून टाका, त्याच्यावरच तुम्हाला डेली बेसिसवर नोटिफिकेशन मिळत राहील. आता ऑनलाईन एक्झामिनेशन्समध्ये आपल्याला 100 मार्काचे आहे, ज्यापैकी 50% मार्क्स ऑल कॅटेगरीला आणायचे आहे. रिझर्व्ह ईडब्ल्यूएस कॅटेगरी 45% मार्क्स आणायचे आणि 45 मार्क एस-सी, एस-टी, ओबीसी, पीडब्ल्यूडीसाठी लागणारच आहे. त्याच्यानंतर पुढे दिलेले आहे त्यांनी, नंतर तुमचा इंटरव्ह्यू घेण्यात येईल 100 मार्काचा. त्यामध्ये पण आपल्याला 100 पैकी 50 मार्क आणायचे, एस-सी-एस-टीला 45%. ओके. तर इंटरव्ह्यू आणि रायटिंग टेस्टमध्ये जे डिफरंट आहे, एक्झामिनेशनमध्ये रायटिंग टेस्टमध्ये 70%, इंटरव्ह्यूमध्ये 30% असणार आहे. ओके. तरच तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. ते इंटरव्ह्यू आपला एक्झाम झाल्यावरच घेण्यात येईल. जर तुम्ही एक्झामिनेशन क्वालिफाय झाले तर. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर आपल्याला टाकून द्या, त्याच्यावरच आपल्याला डेली बेसवर नोटिफिकेशन येईल. आता वेबसाईट वगैरे चेक करत राहा. ॲप्लिकेशन दिलेलं आहे, जी नॉन रिपेंटेबल फीज असणार आहे 20 जानेवारी 2026 पासून तर 3 फेब्रुवारी 2026 पर्यंत आपल्याला अप्लाय करायचं आहे. एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-डी कॅटेगरीला आणि महिलांना ₹175 प्लस जी-एस-टी चार्जेस असणार आहे आणि अदर कॅटेगरीला 850 प्लस जी-एस-टी लागणार आहे. आता याच्यामध्ये दिलेली आहे संपूर्ण जनरल इंट्रोडक्शन्स, फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, काय भरायचं याची माहिती तुम्ही वाचू पण शकता. ओके. जनरल इंट्रोडक्शन एकदा वाचून घ्या, जेणेकरून आपले डाऊट्स क्लिअर होऊन जातात. आता याच्यामध्ये दिलेलं आहे की जे आपल्याला ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर चेक करून टाका, असं तशी संपूर्ण माहिती देण्यात आली. छोट्या-मोठी गाईडलाईन देण्यात असते, ॲक्शन्स दिलेले आहे गाईडलाईननुसार. त्याच्यानंतर आता खाली गेल्यानंतर आता याच्यात एस-सी, एस-टी कॅटेगरीमध्ये आता एस-सी, एस-टीमध्ये त्यांचं सर्टिफिकेशन दिलेलं आहे मॅजिस्ट्रेटकडून आपल्याला पाहिजे आहे, त्याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. पी-डब्ल्यू-डीची माहिती देण्यात आलेली आहे. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी इम्पॉर्टंट पॉईंट दिलेला आहे आपल्याला. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी आपल्याला 20 जानेवारी 2026 ते 3 फेब्रुवारी 2026 पर्यंत अप्लाय करू शकता. ते रिक्वेस्ट अप्लाइंग ऑनलाईन आपल्याला अप्लाय करून घ्यायचं. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर टाकून आपण अप्लाय करून घ्या, जेणेकरून तुम्हाला डेली बेसिसवर नोटिफिकेशन मिळत राहील. ओके. तर आता हे संपूर्ण माहिती ज्यात देण्यात आलेली आहे. फोटोग्राफ, सिग्नेचर लिफ्ट, आयडेंटिटी डिक्लेरेशन सगळे हे आपल्याला अप्लाय करायचं आहे. लाईव्ह कॉपी फोटोग्राफ्स पण असणार आहे, डॉक्युमेंटेशन अपलोड करायचे, जे पण आपल्याला लागणार आहे. आणि नंतरून तुम्हाला ते डॉक्युमेंट्स वगैरे सोबत घेऊन जायचे इंटरव्ह्यू टायमाला. एक्झामिनेशन नंतर इंटरव्ह्यू आपला असेल तेव्हा. ओके. मोड ऑफ पेमेंट आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायची. ॲप्लिकेशनची प्रिंटआउट काढून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशनची प्रिंटआउट काढल्यानंतर पेमेंट पेजची पण प्रिंटआउट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला तिथं डेली बेसिसवर नोटिफिकेशन्स येऊन जाईल. ओके. आता तर आपल्याला याच्यामध्ये ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर टाकून घ्या. ओके. आणि डेली बेसिसवर आपल्याला इथं नोटिफिकेशन भेटत राहील. ओके. फोटोग्राफ, सिग्नेचर लिफ्ट, आयडेंटिटी डिक्लेरेशनची साईज वगैरे याच्यात खाली देण्यात आलेली आहे. तर फोटोग्राफ, सिग्नेचर्स, लिफ्ट आणि तुम्ही हे साईज वगैरे तुम्ही बघून घ्या. सिग्नेचर्स वगैरे, लिफ्ट वगैरे जे काही फॉर्म भरताना पण तुम्हाला तिथं ऑप्शन दिलेले असतात. ओके. तर काही हरकत नाही एवढं बघायची, एवढं वाचायचं असेल तुम्ही हे पण वाचून घ्या. ओके. तर आयपासून रिक्वायर्डपर्यंत आपल्या हँडरायटिंग म्हणजे एवढं लिहावं लागतं, एवढं लिहून घ्या आपण ह्याच्यात. ओके. इंग्लिशमध्ये लिहून घ्यायचं. आपल्याला ब्लॅक किंवा ब्लू पेन जे पण आपल्याला सांगितलं असेल ते वाचून लिहून घ्या. ओके. त्यानंतर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आता सांगितलेली आहे याबद्दल आता. ओके. खाली आता काही दिलेलं नाही आहे, फॉर्मॅट सर्टिफिकेशन्स वगैरे असेल. खाली आता जी-डी वगैरे इंटरव्ह्यूच्या माहिती दिलेली आहे, मेल ॲड्रेस वगैरे दिलेला आहे, काही आपला डाऊट असेल तर. ओके. तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. कोणालाही काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF फाईल डाउनलोड करायचं असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsAppवरून डाउनलोड करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके. आणि अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, काही Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीज, तो अशाच नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.